पुरी नगरीत दररोज मंदिरात मोठी गर्दी व्हायची. लोक दूरदूरून येऊन जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे दर्शन घ्यायचे. तिघेही भावंडे भक्तांवर प्रेम करायची. एकदा काय झाले, एक गरीब म्हातारा भक्त रोज मंदिराबाहेर बसून रडत होता. त्याच्याकडे ना पैसे, ना फळे, ना फुले. तो म्हणायचा, देवा, माझ्याकडे तुला अर्पण करायला काहीच नाही, पण मनापासून तुझ्यावर प्रेम आहे. हे पाहून सुभद्रा मातेचं मन पाघलं. ती म्हणाली, भाऊ, हा भक्त इतका दुःखी का आहे? आपण काहीतरी केलं पाहिजे. बलभद्र म्हणाले, हो बहीण, त्याची परीक्षा नको. त्याची भक्ती खरी आहे. जगन्नाथ हसले आणि म्हणाले, चला, आज आपण त्याला भेट द्यायची. त्या रात्री तिघेही साध्या वेशात त्या भक्ताच्या झोपडीत गेले. भक्ताने पाहुणे आले म्हणून त्यांना पाण्याचा घोट आणि कोरडी भाकरी दिली. तो म्हणाला, माझ्याकडे एवढंच आहे, पण प्रेमाने देतो. तिघांनी आनंदाने ते खाल्ले. दुसऱ्या दिवशी सकाळी भक्त जागा झाला तर त्याची झोपडी सोन्याच्या प्रकाशाने उजळलेली होती. धान्य, अन्न, कपडे सगळं भरून आलं होतं. त्याला कळलं, कालचे पाहुणे म्हणजे स्वतः जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा होते. तो रडत मंदिरात गेला आणि म्हणाला, देवा, तू माझ्याकडे आलास. माझं आयुष्य धन्य केलंस. त्या दिवसापासून पुरीत अशी म्हण झाली, जिथे खरी भक्ती, तिथे देव स्वतः येतो.